झालं तरी या कमळीला आधी या घराच्या बाहेर काढलं पाहिजे, नाही तर ती उलट सुलट काहीतरी बोलून या राजन आणि वहिनी यांच्या मनात काहीतरी भरत राहील. अरे इतक्या प्रयत्नानंतर म्हातारीची ही अवस्था झालेली आहे. पोरगी जर का इथे राहिली ना तर ती तिला बरं करून सोडेल, आणि हे काही आपल्याला परवडायचं नाही आणि आपण तसं होऊ पण द्यायचं नाही. म्हातारी आता खचत चाललेली आहे, पण त्यातच तिचा अंत व्हायला पाहिजे. म्हाताऱ्यापेक्षाही तिची वाईट अवस्था करणार आहे. आता नुसती वाचा गेलेली आहे, पण ती अशीच संपायला पाहिजे. पण सगळ्यात आधी त्या कमळीला या घराच्या बाहेर काढायला पाहिजे. थांबा थांबा थांबा, कमळीचा बंदोबस्त मी करते, ती जबाबदारी माझी. बोल, काय करणार आहेस? सांग सांग, काय करणार आहेस ते सांग ना आधी. आई काय करणार आहेस हे विचारते? मी तुला काय कच्चा खिलाडू वाटली का? नाही ना. हे बघ, गरज पडली ना तर मी तिचा खून सुद्धा करेन. अरे वा, झालं तर मग करून टाक. नाही नाही, करच तू खून करच आणि मग काय जेलात जा आणि मग अर्ध आयुष्य तिकडेच घालव. अगं म्हणजे तू ही मी आपण तिघी मिळून काहीतरी ठरवूया. हो गॉड, ज्याला जे करायचं ते करा, पण त्या कमळीला इथून बाहेर काढा, कळलं का? युजलेस पीपल. म्हटलं ना मी नाही जाणार, सोडा मला. बाबासाठी पुन्हा पुन्हा इथे दिसता कामा नाही तो. कमळे काय झालं? आणि ही बाई तुला अशी का ढकलायली? ए लिंबू पिंगू कच्चा लिंबू, तुझ्या गावच्या मैत्रिणीला घेऊन जायचं. चल. का? काय केलंय तिनं? अगं उलट ती तिथं सगळा अभ्यास सोडून इथं अन्नपूर्णा आजींसाठी थांबली, आणि वर तुम्ही तिलाच ढकलायलाय वय ग? ए निंगी, तुला इथे आम्हाला लेक्चर द्यायला बोलवलंय का? नाही ना. थोबाड बंद करायचं आणि चालतं व्हायचं. ए आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता यापुढे या घराची पायरी तुम्ही चढायची नाही, कळलं ना? पुन्हा कधीही तुम्ही दोघी मला इथे दिसता कामा नये. चला निघा. का? आणि तुम्ही सांगणार आहे कोण? आम्ही इथंच थांबणार. आणि राजन सरांनी तर स्वतः सांगितलंय कमळीला इथं अन्नपूर्णा आजींच्या जवळ त्यांच्या बरोबर थांबायला. कसं आहे ना निंगी, माझा राजन खूप हळवा आहे. त्याला ना कळतच नाही की कुणाला घरात ठेवायचं आणि कुणाला लाथ मारून बाहेर घराच्या फेकायचं ते. हा, हे बरोबर बोलल्या. त्यासनी कळतच नाही कुणाला आत ठेवायचं आणि कुणाला बाहेर येते. हो रागिनी काकी, मी इथं फकस्त अन्नपूर्णा आजींसाठी थांबतो, आणि आता तुम्ही किती बी काय बी म्हणालात ना तरी मी इथंच थांबणार. अगं ए गावच्या, हाऊ डेअर यू स्पीक टू माय मॉम लाईक दॅट? हा, आणि तुला काय ग, माझी मॉम आणि माझी ग्रॅनी आजी म्हणजे अन्नपूर्णा आजी वाटली? हा, ए तुम्ही दोघी, तुमच्याशी बोलतेय मी. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळलेलं नाहीये का? यापुढे या घरात तुम्ही पाऊल ठेवायचं नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी आजी आहे ना, ती अनिकाची सख्खी आजी आहे, आणि ही तिची सख्खी नात आहे. त्यामुळे तिच्या आजीची काळजी कशी घ्यायची हे तिला बरोबर माहितीये. ते काम ती करेल. उगाच फाटक्यात तू पाय घालू नको. चल निघ. या अशा ऐकणार नाहीयेत, ह्यांना ना धक्के मारून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. सिक्युरिटी, सिक्युरिटी. हो कडू आजी, उगं कशाला घसा फाडताय? जातो आम्ही. ए दीडशाने जा ना, अन्नपूर्णा आजींची काळजी घे. तू कशी बी वागलीस तरी बी त्यांचा लई जीव आहे तुझ्यावर. निघे चल. कमळे काय अशी घुमेगत का बसलीस? आज काय झोपायचं नाही वाटतं तुला? नाही ग निंगे, अन्नपूर्णा आजींची लईच काळजी वाटायला लागली. कशा बसल्या होत्या त्या, कोणाशी बोलत नाही, रडत नाही, नुसत्या शांत बसून होत्या. डॉक्टरांनी सांगितल्यापासून तर लईच भीती वाटायला लागली आम्हाला. त्यासनी बोलतं कसं करायचं ह्याचाच विचार करतोय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राजन काकांना लई झालाय ग.
ते दाखवत नसलं तरी मी त्यासनी लई त्रास होतोय. नाही निंगे, ह्या कंडिशन मध्ये आपण आजींना सोडून आलोय हे काय पटना झालंय मला. आपण तिथं असायला पाहिजे होतं. कमळे, मला कळतंय ग तुला किती त्रास व्हायला येतो, पण तू बघितलंस ना त्यांच्या घरातल्या बायका आपल्या संग कशा वागल्या ते, आणि त्या काय लायकीचे आहे हे तुला काय माहित नाही वय. ना स्वतः काय करायचं ना दुसऱ्याला काय करायला द्यायचं. पण कमळे, तुला खरंच वाटतंय त्यासनी अन्नपूर्णा आजींची काळजी आहे? अजिबात नाही. निंगे, माझ्या डोसक्यात वेगळाच डाऊट यायला लागला. या सगळ्यात काय तर गोलमेज परिषद नक्कीच आहे. म्हणजे बघ की, हे सगळं असं सहजासहजी झालेलं नाही. 100% काहीतरी प्लॅनिंग करून कोणीतरी केलं. म्हणजे अन्नपूर्णा आजींना ज्या मुलीनं फोन केला होता ती त्यांची नात नव्हती. मग त्यासने फोन कोणी केलेला? कमळे, तू मला विचारशील तर माझ्या डोसक्यात एकच नाव येते, ती गोलमेज अध्यक्ष कडू आजी. कमळे, जरा तरी विचार कर की, त्या घरात ती एकमेव अशी आहे का तिला अन्नपूर्णा आजींची नात आली की प्रॉब्लेम आहे? तिला ती त्या घरात नकोच आहे. खरं आहे तुझं. त्या असलं काहीतरी 100% करू शकते. म्हणजे खरं त्यांनी आपल्याला घरातनं बाहेर काढलंय तर त्या आजींची काळजी घेतील ना. मी असं आजींना त्रासात नाही बघू शकत ग. काय माहित आता काय होईल ग.